गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे व मी तुमचा होस्ट राहुल वानखेडे. तर आज आपण करणार आहोत कोरीगड फोर्ट. तर कोरीगड फोर्टला आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे, जे की पुण्यापासून जर पकडलं याचं अंतर तर 70 ते 80 किलोमीटर अंतरावर हा डिस्टन्स आहे. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर कोरीगड फोर्ट पडतो. तर जेव्हा लोणावळ्यापासून जेव्हा पुढे येतो तेव्हा याचं बेस विलेज जे आहे ते पेठ शहापूर म्हणून जे गाव आहे त्या गावात आपल्याला येऊन गाडी पार्क करावं लागते आणि पार्क करून घेतल्यानंतर मग आपल्याला गड जो आहे कोरीगड फोर्ट हा एक्झॅक्ट समोर दिसतो. म्हणजे याची चढाई जो आहे किल्ला जास्त हे पण नाही आहे आणि एकदम हा सिम्पल असा किल्ला आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर आता आम्ही कोरीगड फोर्टला चालायला सुरुवात केलेली आहे. तर चला. कोरीगडावर आपण आता चाललो आहे, त्याची थोडीशी माहिती घेऊन घेऊया. जे मुळशी धरणाच्या पश्चिमेला जो भाग असतो त्याला कोरबारस मावळ म्हणून ओळखलं जातं. कोरबारस मावळचं जो एक असं की कोरीगड जो हा कोळ्यांचा एक गड होता, ज्याला कोळ्यांची एक जात जी कोरी असं म्हटले जाते, त्या कोरी या जातीवरून या कोरीगडाला असं कोरीगड हे नाव पडलं. असंही म्हटलं जातं की वरती कोराई देवीचं मंदिर आहे, त्यावरून सुद्धा हे नाव पडलं गेलेलं असावं. दुसरी गोष्ट, जो कोरीगड आणि घनगड जो या परिसरात येतो तो परिसर म्हणजे सव्वासिनीचा घाट असा म्हटला जातो. तर या सव्वासिनीच्या घाटावर जो बसलेला आहे हा कोरीगड. तर या कोरीगडाला जेव्हा आपण चालायला सुरुवात केली तर रायगड आहे पाली या राज्यामध्ये हा किल्ला येतो. त्यानंतर आता या जो किल्ला आहे या किल्ल्याच्या जवळच घनगड आणि कोरीगड असे जवळजवळ किल्ले आहेत. आणि त्यानंतर मग इथं इको व्हॅली वगैरे आहेत, असे पॉईंटसुद्धा आपण बघू शकतो. आता आपण कोरीगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे. तर आत्ता आपण येऊन पोचलो आहे कोराईगड, जो कोरीगड म्हणून ओळखला जातो. त्याच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला इथं. आणि इकडे गड संवर्धनाचं काम चालू आहे, जे की चुना वगैरे, माती, मेथीचे बिया, मेथीचा पाल्याचा रस किंवा असं या गोष्टी मिळवून हे आता बनवलं जाते. तर ते तिथून काम चालू आहे. आता इथं आलो आहे आपण. गडाचा थोडासा इतिहास आपण बघूया. जे की 1482 असं जो होता बहमनी, जो बहमनी साम्राज्याचा जो प्रमुख होता, वरल्या त्याच्या मृत्यूपत्रात त्याने मलिक नायब, मूळ नाव मलिक हसन नायब ही त्याची पदवी होती. बहमनी राज्याचा विश्वस्त याला आपल्या मुलाचाच म्हणजे सुलतान महम्मद याचा मुख्य वजीर केला. पुढे मलिक नायब याने आपला मुलगा जो होता महम्मद याला जहांगीर लावण्याची जबाबदारी दिली. त्याची दौलताबादहून जुन्नरकडे रवाना केलं, जे की आज जिथं शिवनेरी किल्ला आहे त्याच जुन्नर जिथं त्याची बदली केली गेली. त्याने 1482 ते 83च्या मोहिमेत शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग किल्ले जिंकले आणि त्याचा तो मोर्चा कोरीगड जो होता इथे वळविला. मग त्याचा जो मोर्चा होता त्याने तो कोरीगडकडे वळवला. आणि 1490 महम्मद बहमनी सुलतानाचा अंमल जहांगीर स्वातंत्र्य निजामशाहीची स्थापना केली होती, जे की जी आपण म्हणतो ना शहाजी राजांनी निजामशाहीला जी मदत केली वगैरे व वाचवलं, तर त्याची जी होती 1490 हे झाली. मग पुढे 1636 दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांनी निजामशाहीची काबीज केली व निजामशाहीचा मुलूक वाटून घेतला. त्यामुळे कोरीगड व आदिलशाहीच्या ताब्यात आला आणि निजामशाहीकडे कोरीगडाचा मुलखा म्हणजे मुलाखाला पौड मावळ किंवा कोरबारस, जे तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, जे की मुळशी धरणाच्या पश्चिमेला जो भाग म्हणतात त्याला कोरबारस मावळ असं म्हटलं जातं. त्या कोरबारस मावळ हा जो होता तो निजामांकडे आला होता. त्यावेळी ढमाले व देशमुख जे हा गड त्यांच्याकडे देखरेखीस होता. मग निजामशाही बुडल्यानंतर आदिलशाही सत्तेत आली तरी देखील देशमुख तसेच कोरीगड व घनगड हे किल्ले ढमाले देशमुख यांच्याकडे होते. मग 1647 छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड स्वराज्यात आणण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना मावळात पाठवले. म्हणजे दादोजी कोंडदेव हे तुम्हाला माहिती असतील, जे शहाजीराजे होते, शहाजीराजे भोसले यांची त्यांचे इथं काम करायचे व त्यांचे ते विश्वासू होते. व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना इकडे कोरीगड इकडे मोहिमेसाठी इकडे पाठवले. यांना मावळात पाठवल्यानं दादोजींनी ढमाले देशमुखांना लढून अथवा मसुद्देगिरीने किल्ला स्वराज्यात दाखल केला व 1665 मधील मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंग
मग त्याचा तो पुरंदरचा तह तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुरंदरच्या तहाला जे 23 किल्ले दिले गेले ते 23 किल्ल्यांमध्ये व जे 12 किल्ले स्वराज्यात होते त्यात कुवारीगड हा स्वराज्यात होता. म्हणजे हा कोरीगड नाही दिले गेलेला होता. असं एक आहे की फक्त कोरीगड दिला गेला नव्हता. बहुतेक हा कोरीगड असा यासाठी दिला गेलेला नसावा कारण की हा गड जो आहे हा सेपरेट आहे, म्हणजे एका सिंगल डोंगरावर आहे. याच्या आजूबाजूला कुठून मारा करता येत नसेल म्हणून हा कोरीगड आपल्याकडे ठेवला असेल. किंवा आपण जर समजा मिर्झा राजा जयसिंगला दिला तर तो आपल्याला घेता येणार नाही, हा घेण्यासाठी खूप कठीण होऊ शकतो. म्हणून बहुतेक हा कोरीगड दिला गेलेला नसावा असं मला वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वराज्यात 1689मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या निधनानंतर मुघलांनी मराठ्यांचे बहुतांशी किल्ले घेतले व त्यात कोरीगडही मुघलांच्या ताब्यात गेला असावा, जेथे शकवली व मध्ये वर्षकुलगड मोगले घेतले असा उल्लेख आहे. तो असा आपल्याला उल्लेख दिसतो आणि हा एवढा इतिहास दिसतो. मग नंतर औरंगजेबाने कोरीगड घेण्याचा हुकूम जुन्नरचा जो किल्लेदार व फौजदार मनसूर खान अलीबेग याला केला आणि अलीबेगने आपला मुलगा मोहम्मद कजीम याला जो जबाबदारी दिली होती. मग कजीमने लष्करी अधिकारी रायाची बहुलकर याच्या मदतीने किल्लेदार म्हणजे सोनाजी फर्ज याला फितूर करून किल्ल्याला मावळ वेड्यांच्या बंदीला विशिष्ट ठिकाणी गाठ मारून पाया अडवून व त्याच्या चढण्यासाठी केलेली दोर लावून मोगल सैन्य किल्ल्यात शिरले. मग असा हा किल्ल्याचा इतिहास आहे. त्याला जाऊन अजून पुढे बघूया. आत्ता आपण येऊन पोचलो कोरीगडाच्या पहिल्या टप्प्यात, जी पहिली चौकी लागलेली म्हणू शकतात किंवा पहिली गुफा लागलेली आहे. आपल्याला चेकपोस्टच म्हणू शकतो आपण शिपायांसाठी. जे देवडी लागली तिथं राहण्याची व्यवस्थित उत्तम सोय आहे. म्हणजे तुम्ही कधी कॅम्पिंग वगैरेला सुद्धा आले ना तर इथं स्टे वगैरे करू शकतात, अशी इथं व्यवस्था आहे किंवा गुफा आहे असे बघू शकतात. आणि गणपतीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो बघा. चला, हे लागलं आहे गणपती मंदिर जे पहिल्या चेकपोस्ट जवळ आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला लागते गुफा. हे बघा, हे गुफेला एक्सप्लोअर करून दाखवतो तुम्हाला मी. बघा, अशी गुफा आहे. असा बाहेरचा परिसर दिसतो. याला चेकपोस्ट सुद्धा म्हणू शकतात. कोरीगडाच्या थोडंसं खाली आलो ना आपण, असा आपल्याला बुरुज दिसतो बघा. हा तो बुरुजाकडनं हा रस्ता इथं आपल्याला महाप्रवेशद्वार लागेल. आणि थोडंच खाली उतरल्यानंतर इथं म्हणजे ते जे उतरत आहेत लोक तिथं एक गुफा आहे. आणि आता अजून एक गुफा दाखवतो बघा तुम्हाला. गुफा आहे किंवा एक शिपाई इथं तटबंदी वगैरे राहू शकतो असं आहे. हे बघा, नॉर्मली एक व्यक्ती राहण्यासाठी एवढी जागा आहे आणि पिण्याचं पाणी अशी ही गुफा दिसते. म्हणजे एका शिपायासाठी असलेली एवढी ही जागा दिसते बघा आपल्याला. पाणी आणि बॉटल. ही बघा आपल्याला गुफा लागली. गुफा म्हणू शकता ते चेकपोस्ट. बघा, म्हणजे इथं सुद्धा एक शिपाई राहील अशी जागा आहे आणि असा परिसर दिसतो. इथं दिवे वगैरे लावण्यासाठी देवडे. इथं बहुतेक दरवाजा असू शकतो पहिले, कारण की इथं होल दिसते बघा. इथं खाली पण असं इथं असेल आणि ही असं आपल्याला जी जागा दिसते बघा. इथे एक शिपाई राहू शकतो किंवा इथं 1-2 शिपाई राहू शकतात अशी जागा आहे. ही ओपन प्लेस दिसते. तुम्हाला खालून दाखवतो मी. बघा, हे खालून अशी दिसते. आणि हा गडावर जायला रस्त्यावरती ही तटबंदी वगैरे लागते बघा आपल्याला. खूप मोठा गड आहे. बघू आपण किती वेळ लागतो कव्हर करायला. तर फायनली आपण 2 चेकपोस्ट बघितले. एक ठिकाणी पाण्याची टाकी लागली, दुसऱ्या ठिकाणी फक्त चेकपोस्ट होतं. म्हणजे तिथं 1 किंवा 2 व्यक्ती राहू शकतात असं चेकपोस्ट सेकंड चेकपोस्ट म्हणू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण गडावर चढतो, गडावर चढल्यानंतर आपल्याला महाप्रवेशद्वार, ज्याला प्रवेशद्वार म्हणतो किंवा महादरवाजासुद्धा म्हणतो, तो लागला आहे आपल्याला. त्याला म्हणतात गणेश दरवाजा. त्या गणेश दरवाजापाशी येऊन पोचलेला आहे. त्या गणेश दरवाजापाशी येऊन पोचल्यानंतर माझ्या मागे ही सगळी दिसती तटबंदी. हा बघा, हा बुरुज दिसतोय आणि हा दिसतोय आपल्याला गणेश दरवाजा. आत्ता आपण गणेश दरवाजाला एंट्री केली. मला थोडा एक्सप्लोरच केला होता गणेश दरवाजा कसा दिसतो बघा.
चोकी कोरीगड, जी कोळी राजांची जो गड होता त्या कोरीगडावरून पोचलेलो आपण, जो की लोणावळ्याजवळ आहे. हा कोरीगड आणि हा त्याचा खालचा असा भाग दिसतो. ही एक तटबंदी दिसते ही अशी, आणि हा आपल्याला कोरीगडाचं म्हणजे आताचं काम चालू आहे ते दिसतं. हा असा अखंड मोठा दरवाजा दिसतो बघा कोरीगडाचा. दरवाजापासून असं जर समोर बघतो ना आपण, अशी तटबंदी वगैरे बुरुज वगैरे दिसतो. आणि हा गणेश दरवाजा थोडं पुढे आला का परत एक गुफा, म्हणजे याला परत तुम्ही शिपायासाठी देवडी वगैरे सुद्धा म्हणू शकता. अशी एक गुफा लागते. गुफा लागल्यानंतर बघा पाणी येण्यासाठी जागा सुद्धा दिसते बघा. ही पाणी येण्यासाठी जागा वगैरे दिसते. परत वर चढूया आपण. हे बघा पाणी वगैरे जाण्यासाठी जागा, एकदम ॲक्युरेट स्ट्रक्चर बघा. तिथून त्या पायऱ्यांच्या खालून पाणी असेल आणि इथून असं पाणी हे बाहेर जात असेल. असं आपल्याला बुरुज दिसतो हा. आणि या बुरुजावरून लक्ष ठेवण्यासाठी दरवाजा. आणि अजून एक बघूया आपण इथं. चला या इकडे. चोर दरवाजा आहे का फांजी आहे का गंजा आहे बघू. बघा हे बहुतेक टॉयलेट आहे असं मला वाटतं. ते दिसतं बघा इथं टॉयलेट वाटतं. हे असं दिसतं बघा बुरुजाखाली. हे टॉयलेट दिसतं आपल्याला इकडे. तर फायनली मित्रांनो आपण कोरीगडावरून पोचलेलो आहे. कोरीगडावरून पोचलं. महाप्रवेशद्वार आपल्या मागेच आहे. महाप्रवेशद्वाराच्या मधून जेव्हा आतने आलो तर आत्ता आपण समोर एक्झॅक्ट महादेव मंदिर व पाण्याची टाकी आपल्या समोरच आहे. ते समोर बघण्यासाठी आता आपण आलो. आणि आपल्याला आपल्या मागं दिसतोय कोराईगड. कोराईगडचा नकाशा दिसतोय. जो नकाशा आता आपण बघूया. म्हणजे बघण्याचे अवशेष काय काय आहे या गडावर जे आता आपण दाखवू शकतो किंवा मी तुम्हाला वाचून दाखवतो. या बोर्डवर जे महादरवाजा, जुन्नर बुरुज, पाण्याची टाकी, महादेव मंदिर, अवशेष, राजवाडा अवशेष, कोराई माती मंदिर आणि चिलखती बुरुज अशा या गोष्टी आपण इथे एक्सप्लोअर करू शकतो. आणि एक्सप्लोअर केल्यानंतर बघा फर्स्ट आपण जेव्हा गडावर येतो ना, गडावर आल्यानंतर आपल्याला आहे ना इथं संगमरवरी दगडामध्ये ना कोरलेलं आहे बघा. महाराष्ट्र शासनाने एक बोर्ड दिलेला आहे. त्या बोर्डवर काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये मी वाचून दाखवतो की काय काय आहे. म्हणजे जर तुम्ही नेक्स्ट टाईम आलात तर तुमच्या लक्षात राहील की ती गोष्ट काय काय आणि काय एक्सप्लोअर आहे, तिचा इतिहास काय. म्हणजे सर्व जे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पूर्वेस ज्या अनेक पर्वत उपरांगा आहेत त्यापैकी एक डोंगर रांगेत एकटा उभ्या असलेला जो कोरीगड आहे, जो कोरीगडाचं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर 1884 मध्ये पुणे जिल्हा दर्शन निकेतन तसेच ब्रिग्स या इंग्रजी इतिहासकाराने संपादित केलेल्या पार्श्यात किंवा या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात म्हणजे 191 तसेच ब्लॉकरचा मराठा वॉर या ग्रंथातील माहितीनुसार 1486 मध्ये अहमदनगरचा निजाम मलिक अहमद याने हा किल्ला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा यावरून एक बाब स्पष्ट होते की निजामांनी बहमनी सत्तेचा अस्तित्वाबरोबरच जे किल्ले ताब्यात घेतले त्या किल्ल्याचाही समावेश आहे. बहमनी खऱ्या अर्थाने त्याच काळात म्हणजे 1347 मध्ये ते 1485 यादव शिलारांच्या प्रदेशावर जसे की आपण ज्या लेण्या वगैरे बघतो ना, या शिलार किंवा यादव यांनी या काळात बनवलेलं आहे. जे की 1485चा किंवा 17व्या शतकाचा आपला उल्लेख दिसतो. म्हणजे त्यानंतर शिलार प्रवेश राज्यात जेव्हा 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाड खोऱ्यातील जेव्हा पिंपळगावचा लुमाजी भोकर नाईक याने त्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्तीने हा गड सर केला होता. मग हा सर केल्यानंतर ते मुसलमान सत्तेचे होते त्यांनी त्याला भरघोस बक्षिसे दिले व मान मर्तबा घेऊन गौरविले होते. मग घटना जी 1657 अगोदर घडली असावी, कारण 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा गड जो आहे ताब्यात घेतला. पुढे 1818 मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा पेशव्यांचा पूर्ण नाश केला किंवा निस्तनाबूत केलं त्यावेळेस हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. मग किल्ल्याचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे, ज्या बाजूस पेठा आहेत किंवा शिवापूर म्हणजे पेठ शिवापूर जे गाव आहे किंवा त्या गावापासून आपल्याला गाडी वगैरे पार्क करून वर येण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे पूर्वेकडील जेव्हा बघू शकतो तर ॲम्बिन व्हॅली आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी ना एकदम पक्का डांबरी रस्ता आहे किंवा रस्त्याचं काम सुद्धा व्यवस्थित आहे. मग किल्ल्याच्या पायथ्यावर जेव्हा प्रवेशद्वार किंवा 280 पायऱ्या लागतात आपल्याला जेव्हा खालून वरपर्यंत येण्यापर्यंत. आणि नेमकं बस आणि मग या किल्ल्यावर जेव्हा येतो ना आपण तर या किल्ल्यावर बघण्यासारखं काय काय ते तुम्हाला आत्ताच सांगितलं. जे कोराई देवीचं मंदिर, महादेव मंदिर, भग्न अवस्थेत तुमच्या वाड्याचे अवशेष आहे, पाण्याचे तलाव आहे, विहीर आहे, अशा आपल्याला या गोष्टी दिसतात. आणि हा आपल्याला परिसर दिसतो. आत्ता वाजलेले आहेत 12 वाजता आपण आता गडावर आलेलो आहे. आणि 12 म्हणजे दुपारच्या कडकुणामध्ये आता आपण हा गड एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला जाऊन बघूया. आपण आधी तर इकडनं सुरुवात करूया कारण की हा गड खूप मोठा आहे. म्हणजे कमीत कमी जरी नाही जर बघितला तर एक 20 ते 30 एकरमध्ये पसरलेला हा पूर्ण गड आहे. तर हा गड एक्सप्लोअर करूया आणि बघूया. कारण की आता मोस्ट ऑफ ठिकाणी ना या गडाचं संवर्धनाचं काम चालू आहे. आणि म्हणजे मी ज्यावेळेस मागच्या पावसाळ्यात आलो होतो ना तेव्हा याची कंडिशन एवढी ओके नव्हती. आता याची कंडिशन खूप ओके परिस्थिती आहे किंवा याचं काम खूप जोरात चाललं आहे. तर चला जाऊन तर मित्रांनो आपण जेव्हा प्रवेशद्वारापासून जेव्हा आत येतो ना, प्रवेशद्वारापासून जेव्हा मध्ये आल्यानंतर मग एक्झॅक्ट आपल्याला आपल्या मागं लागतं महादेवाचं मंदिर.
ज्या महादेवाच्या मंदिरात आहे ना 4 आपल्याला ओतीव तोफ दिसतात, ओतीव तोफ दिसतात आणि त्या ओतीव तोफ बरोबर गोळासुद्धा दिसतो आपल्याला, जो की मारण्यासाठी जो यूज केला गेला होता तो थोडा गोळासुद्धा आज पण आपल्याला इथं अवेलेबल दिसतो. तर तुम्हाला जवळ येऊन दाखवतो. हे बघा, हे महादेवाचं मंदिर दिसतं आपल्याला. मंदिर दिसल्यानंतर आपल्याला ओतीव तोफ दिसतात. ओतीव तोफ दिसल्यानंतर हा आपल्याला दिसतो गोळा, हा गोळा दिसतो आपल्याला. आणि या ओतीव तोफचा प्रकार आहे बघा, या ओतीव तोफ दिसतात. ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टर बघत असला ट्रॅक्टरचा गोळ्यांचा. ती ओतीव तोफ आपल्याला नंदी दिसतात, महादेवाचं मंदिर. तर फायनली मित्रांनो, आपण आता जो गड आहे त्या कोरीगडावर चालत आलो आहे. चालत आल्यानंतर आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे झेंडा बुरुज. तुम्ही माझ्या मागं बघू शकतात, ते झेंडा बुरुजावर येऊन पोचलेलो आहे. तर झेंडा बुरुजावरून बघूया आपण. आणि तिकडे बहुतेक चोर दरवाजासुद्धा आहे, तो एक्सप्लोर करूया. पहिले झेंडा बुरुज कवर करू आणि त्यानंतर तो कवर करू. ते बघूया. एवढं ऊन पडलं आहे ना की जबरदस्त, बॉडी एकदम दम पण खूप लागतो आहे. चला जाऊन बघूया. तर आपला झेंडा बुरुज दिसतो आणि झेंडा बुरुजाचा असा परिसर बघितला ना तर असा एकदम व्यवस्थित आणि इतका मोठा असा गड दिसतो ना, खूप मोठा गड दिसतो हा कोरीगड. आणि एवढा क्लीन केला ना आता हे जाळून वगैरे, असं प्रत्येक गडावर जर केलं ना तर एवढा सुंदर गड दिसेल ना, आणि बघण्यात मजा पण येईल तेवढा, आणि दिसण्यासाठी भारी पण दिसेल. तर आता आपण बुरुजावर चढून बघूया. झेंडा बुरुज हा फोटो लागला आहे तो बघूया आपण बोर्ड. फायनली मित्रांनो, आपण झेंडा बुरुजावरून पोचलो आहे. जो झेंडा बुरुज आहे, जो झेंडा बुरुज माझ्या मागं तुम्ही बघू शकतात. एक्झॅक्ट असा झेंडा बुरुज दिसतोय. आणि हा झेंडा बुरुजचा जो एक्सप्लोर करतोय त्यानंतर आता माझ्या लेफ्ट साईडला इकडे बघू शकता ना तुम्ही. झेंडा बुरुज जेव्हा मी बघितलं तर लेफ्ट साईडला माझा तुंग, तिकोना असे विसापूर, लोहगड असे गड इकडे दिसतात. आणि माझ्या राईट साईडला जर बघितलं तर राईट साईडला तैलबैल झाला, घनगड झाला, त्याच्यानंतर तुमचा सुधागड झाला, हे गड इकडच्या साईडला दिसतात. अशा रीतीने आज जो इथून आहे हा नजारा एकदम भारी आणि बेस्ट दिसतो. तसा बघूया अजून. आणि हे जर या झेंडा बुरुजावरून बघितलं तर इथून आपल्याला दिसतं पेठ शहापूर हे गाव दिसतं. असा आपला झेंडा बुरुज दिसतो. झेंडा बुरुजाचं थोडंसं अंतर पुढे आलं ना आपण तर आपल्याला लागतात बघा, इथं लागतात पाण्याची टाकी आहे, किंवा आपल्याला हे सापणीमध्ये आलं ना तर आपल्याला हे धोका लागते. आणि हा धान्य कोटर दिसतो, असं एक कोठार वगैरे दिसतं. कोठाराजवळ गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा दिसते, आणि अशी कातलात कोरलेली सही गुफा दिसते. तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. असं दिसतं हे. त्याच्यानंतर इकडे पण दिसतं आपल्याला, इकडे पण सेम स्ट्रक्चर, पाणी जाण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे. बहुतेक इथं टेंट वगैरे लावून शिपाई वगैरे राहत असेल. असं एक चौकी दिलेली आहे. इथे पण सेम बघा, हे कोरीगडावर आहे बरोबर. हे कोरीगडावरचं दृश्य आहे बघा. हे मोस्ट ऑफ धान्याचीच कोठार दिसते बघा, कातळात कोरलेली सगळी अशी ही तटबंदी दिसते बघा आपल्याला. इकडे पाण्याची टाकी. आत्ता आपण कोराई माताच्या मंदिराच्या बाहेरून पोचलो. दीपस्तंभ किंवा दीपमाळ दिसते बघा आपल्याला. अशी दीपमाळ वगैरे दिसते, मूर्ती वगैरे दिसते, आणि हे कोराई माताचं मंदिर दिसतं बघा. हे कोराई माताचं मंदिर आहे. आता आपण थोडंसं विश्राम वगैरे करू, कारण की 1:30 वाजले. इकडं बघूया आपल्याला काय दिसतं ते आजूबाजूचा परिसर, कारण की एवढं ऊन पडतंय ना जबरदस्त की काय माहिती किती एक्सप्लोअर करतात ते बघू. आणि त्याच्यानंतर आपण इकडे येऊ. बहुतेक हा बुरुज इकडे काहीतरी आहे का बघूया. ते नंतर तिकडनं उतरताना बघू आपण काय आहे काय नाही. तिकडनं दरवाजा कुठला आहे का काय आहे का वरचढ जागा तीच आहे, तर बघूया. तर आता आपण आलो आहे कोराई देवी, जे की कोरीगडवर आहे. कोराई देवीचं मंदिर, त्या देवींच्या मंदिरात आपण आता आहे बघा. असं कोराई देवींचं मंदिर दिसतं.
सौरभ भाऊ आमचं आता जेवण बनवते बघा. धर्म सौरभ भाऊ जेवण बनवत आहेत. तर आता आपला मेनू जो आहे तो ब्रेड आणि बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आता आपण तो खाऊया, बघूया कशी झाली आहे. चपाती जागेवर ब्रेड इम्प्लिमेंट केलं आहे. चला बघू कशी झाली भाजी. तुम्ही पण या. चोर दरवाजा इकडून तुम्हाला इकडे उतरून दाखवतो. तर मित्रांनो हा बुरुज दिसतो बघा वरती बरोबर. तो बुरुज आल्यानंतर आईकडनं उतरतो. इकडनं उतरल्यानंतर हा जो चिलकती बुरुज आहे. आता एक मोठा ट्विस्ट आलाय इथे चोर दरवाजा बघा. एकदम चोर दरवाजासारखं बुरुजाला जायला दरवाजा आहे बघा. गुप्त जो दरवाजा आहे या दरवाजाने आता सौरभ चाललाय बघा. सौरभच्या मागं मागं आपण जाऊ. असं हे दरवाजाचं दिसतं बघा आपल्याला. लवकर कळून येत नाही बरं कोरीगडावर की हा दरवाजा इथं आहे. अशा रीतीने आपण खाली उतरूया. हे दरवाजा बघितलं वेगळ्याच प्रकारची कोटिंग केलेली आहे. म्हणजे एकदम थंड राहण्यासाठी केलेली का हेच कुलाव्या पोडला दिसतं आपल्याला. सॉरी पद्मदुर्गला दिसतं बघा आपल्याला. धान्य कोटारांमध्ये ही अशी कोटिंग केलेली दिसते की थंड राहावं म्हणून. बघूया इकडे काय करतं. आपण आलोय आणि इकडे खाली आल्यानंतर आपण इकडे बघतो बघा. प्रत्येक काहीतरी दिसतो इकडं अजून. आपण एक गुप्त पैसा सौरभ इकडे पण एक दरवाजा दिसतो बघ. पुढे झाल्यानंतर इथं पायऱ्या दिसतात. सौरभ आता मध्ये गेलाय. आपण पण एकदा जाऊन बघूया काय बघा. इकडे पण एक रस्ता होता. फ्लॅशलाईट लाव ना मोबाईल लावला ना. बघा इकडे पण एक चोर दरवाजा होता तो बुजवलेला आहे. हा किती लोकांना माहिती मला माहित नाही पण हा बुजवला आहे की पडून बुजलेला आहे कळत नाही. कोरीगडावर आलो ना आपण. आपल्याला बघा एक छोटासा दरवाजा लागतो. जो सौरभ निघाल बघा वरती हा बंद आहे. हा दरवाजा वरती बंद केलेला आहे. हा एक चोर दरवाजा बघितला. त्यानंतर आता वरती जाऊन तटबंदी बघूया. खाली एक गाव सुद्धा असं म्हणजे त्या गावाचा तो
लक्ष वगैरे ठेवण्यासाठी. आणि इकडे ह्या दरवाज्यात आता आपण आलेलो आहे. जे आता वर चढून बघूया. आपल्याला अखंड दगडात कोरलेला आहे. काही काही ठिकाणी दगड आहे, काही काही ठिकाणी हा कोरलेला दिसतो आपल्याला. इकडे बघा. इकडे बघूया आपण आता. दगडाची तर फक्त एवढंच रस्ता, टाकी बांधलेली. तर आता आपण चोरवाटेने निघूया. असा दरवाजा दिसतो. इकडनं आपल्याला आता वर जायचंय. तर चला जाऊया. चढायला खूप मोठा आहे हा. अशा रीतीने बाहेर निघालो आपण. वर जाऊन बघूया अजून. सौरभ बघा खाली. कोरीगडावर एक्झॅक्ट 3 चोर दरवाजे आहेत. चोर दरवाजे म्हणू शकतात. 2 चोर दरवाजे आहेत आणि एक आहे ना चोर दरवाजा सारखं आहे, पण मध्ये पॅक केलेला रूम आहे किंवा बुजलेला आहे माहीत नाही. पण असा एक माझ्या साईडला बघा. इथं एक चोर दरवाजा दिसतो. बघा इथं हा एक चोर दरवाजा दिसतो. इकडे हा चोर दरवाजा. इथून फक्त बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. पण पुढची जी वाट आहे एकदम घसरडी, म्हणून पुढे काही जाता येणार नाही आपल्याला. म्हणून आपण इथूनच कव्हर केला. आणि आता पुढे जा कव्हर झाला आहे की माझ्या मागं जो तो बघू शकता ना तुम्ही, जो चोर दरवाजा. आता आम्ही ज्या दरवाज्यातनं आलो म्हणजे तो, त्या दरवाजाच्या खाली म्हणजे ती जे एवढी मोठी भिंत दिसते ना, तिथं सुद्धा एक चोर रूम आहे. म्हणजे चोर दरवाजासारखी एक रूम आहे. ती रूम वरनं पॅक केलेली आहे. बहुतेक तिकडनं जर खालून कोणी आलं तर त्याच्यावर एकदम चुपचाप मारा करता यावा असा तो रूम आहे. आणि त्या कमीत कमी एक 20 ते 25 जण बसू शकतात एवढा तो रूम आहे. म्हणून तो तिथं थोडा कट झालेला आहे. तो रस्ता कव्हर झाला आपला. आता आपण वर जाऊया. तर चला वर जाऊन राहिलेला आपला ब्लॉक कव्हर करू आणि मग निघूया घरी. आम्ही जेव्हा त्या चोर दरवाज्यातनं बाहेर गेलो ना, बाहेर गेल्यानंतर ना हा जो दगड ठेवला आहे बघा, हा दगड ठेवला आहे. एवढ्या याच्यामध्ये एक रूम आहे. इथं एक रूम आहे. तो बुजलेला आहे. आता तो रूम दिसत नाही. पण आम्ही जेव्हा तिकडनं गेलो ना तर तो रूम इथं पॅक होता. म्हणजे हा दगड त्याला पॅक करतोय. ज्या पलीकडे तो रूम पॅक केलेला दिसतो आपल्याला. बहुतेक हेच दगड वगैरे टाकले असतील इथं जे पडलेले तेच असतील असं वाटतं. कारण की डबल आहे. शत्रूला मारा करता येईल किंवा जर कोरीगडावर जर एकदमच इमर्जन्सीचा मारा झाला तर आपले जे शिपाई वगैरे आहेत तर त्यांना बाहेर निघता यावं, किंवा आपल्याला बाहेरून जर काही पुरवठा पाहिजे असेल तर तो या रस्त्याने आपल्याला कव्हर करता यावं. म्हणून असा हा चोर दरवाजा होता. 3 दरवाजे आहेत. एक इथं एक होता, तो आता बुजला गेला आहे. तिथला एक आहे, तो एक. आणि तिकडून एक वर गेल्यानंतर तो एक होता. असे 3 दरवाजे लागले. 3 दरवाजानंतर हा चिलखती बुरुज लागला होता बघा आपल्याला. म्हणजे याला पडेकोट म्हणतात. जो हा पडकोट लागला, परत एक आपल्याला वरती जो मेन बुरुज लागला आणि त्याच्यानंतर हा आपला जो मेन लागला. तर चला बघूया. आता झाला आपला वाढतो. हे बघा माझ्या बघा देऊ शकतात वाड्याची एक अवशेष. आणि हा बघा पत्रा, ह्या क्वालिटीचा पत्रा वापरलेला आहे. काय गोष्टी करतात आता, कसं बोलता बघा. हा रूम दिसतो आपल्याला. या रूमचं काम आता केलं बघा. हे पत्रे किती लो क्वालिटीचे पत्रे आहेत बघा. वर्ष सुद्धा झाला नसेल, सडून गेले असतील. लाजही वाटत नाही. कमीत कमी कुठे कावं कुठे नाही कावं जर लाज वाटत. हा रूम होती की सदर असावी. सदरीचं काम चालू असावं असं दिसतं. त्यानंतर या वाड्याचे जर बाहेर निघालो आपण
नका घाबरून राहून पक्षी असे उडले तर वाटून आता आणि तिथे वाड्याची भिंत, हा रूम दिसतो आपल्याला मोठा स्क्वेअरमध्ये. इथं पण एक रूम दिसतो बघा. पूर्ण वाडा जेव्हा पडक्या अवस्थेत आहे, पडक्या अवस्थेत म्हणू शकतो की पूर्ण बघणंच म्हणू शकता. ते विष्णू महादेवाचं मंदिर आहे. आणि हा पूर्णचा वाडा दिसतो बघा आपल्याला. पूर्ण वाडा गेलेला आहे. संपलं मग आपल्याला तलाव लागतो आणि तिकडे महादेवाचं मंदिर आणि त्याच्यानंतर आपल्याला महाद्वार, जो ज्याला गणेशद्वार म्हणतात किंवा महादरवाजा, तो दिसतो आपल्याला. यानंतर आपला ब्लॉग पूर्ण आज इथंच समाप्त होतो. जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढी जी मेहनत चालली ही सगळी तुमच्यासाठीच चालली की तुम्हाला गडकिल्ल्यांबद्दल माहिती व्हावी व जास्तीत जास्त तुम्हाला या किल्ल्याबद्दल येण्यासाठी उत्सुकता असावी, म्हणून आम्ही हे गडकिल्ले करत असतो. जर तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.